पहिला प्रश्न आहे, दारिद्र्य मोजमापासाठी सर्वप्रथम एमआरपी पद्धतीचा उपयोग कोणी केला? दारिद्र्य मोजमापासाठी सर्वप्रथम एमआरपी पद्धतीचा उपयोग कोणी केला? आता याची उत्तर बऱ्याच जणांना माहित आहे, परंतु थोडंसं आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. दारिद्र्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात? मित्रांनो, दारिद्र्यावर महत्वाचा प्रश्न विचारला जातो. दारिद्र्य किती प्रकारचं असतं? दारिद्र्य किती प्रकार मोजलं जातं? दोन पद्धतीने मोजलं जातं. एक असतं सापेक्ष दारिद्र्य, दुसरं असतं निरपेक्ष दारिद्र्य. मित्रांनो, जे देश श्रीमंत आहेत, जे देश विकसित आहेत, विकसित देशामध्ये दारिद्र्याचं मोजमाप सापेक्ष पद्धतीने केलं जातं. आता आपण भारताचा विचार करूया. भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप निरपेक्ष पद्धतीने केलं जातं. पहिला मुद्दा तुमचा क्लिअर. भारतामध्ये दारिद्र्य मोजमापासाठी दारिद्र्य रेषा ठरवली जाते. लक्षात घ्या, भारतात दारिद्र्य मोजमापासाठी दारिद्र्य रेषेचा वापर केला जातो. दारिद्र्य रेषा कशा पद्धतीनं काढली जाते, कशा पद्धतीनं ठरवली जाते, तर मासिक दरडोई उपभोग खर्चाद्वारे ठरवली जाते. बघा, असे शब्द असतात, मासिक दरडोई उपभोग खर्चाद्वारे ही दारिद्र्य रेषा ठरवली जाते. मित्रांनो, भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती दोन पद्धतीचे आहेत आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती एका पद्धतीचा आहे. उदाहरणार्थ, सरकारनं सांगितलं की जर एखादा व्यक्ती वर महिन्याकाठी जर 1,000 रुपयाचं उपभोग घेऊ शकत असेल तर तो गरीब नाही. 1,000 पेक्षा जास्त उपभोग घेऊ शकणारा, ज्याला आपण एपीएल असं म्हणतो, अबो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषा म्हणजे पॉवर्टी लाईन, आणि 1,000 पेक्षा कमी कमवणारा व्यक्ती, ज्याला आपण बीपीएल म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन. आणि बीपीएल मध्ये आणखी एक आहे, त्याचं नाव आहे अंत्योदय. अंत्योदय म्हणजे काय? गरीबातला गरीब म्हणजे अंत्योदय. दारिद्र्य मोजमापासाठी आपल्या इथं 3 रिकॉल पिरियड वापरले जातात, 3 संदर्भ कालावधी वापरले जातात. लक्षात घ्या, किती संदर्भ कालावधी? 3 संदर्भ कालावधी वापरले जातात. पहिला संदर्भ कालावधी ज्याला आपण यूआरपी असं म्हणतो, यूआरपी. दुसरा संदर्भ कालावधी ज्याला आपण एमआरपी असं म्हणतो, आणि तिसरा संदर्भ कालावधी त्याला एमएमआरपी असं म्हणतो. यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. यूआरपीचा जेव्हा आपण विचार करतो, यूआरपी पद्धतीनं जर आपण पाहिलं तर यूआरपी मध्ये केवळ एकच 30 दिवसाचा संदर्भ कालावधी कन्सिडर केला जातो. एमआरपी मध्ये 30 दिवस आणि 365 दिवसाचा संदर्भ कालावधी कन्सिडर केला जातो. आणि मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड मध्ये 7, 30 आणि 365 अशा 3 दिवसांचा, आपला 3 संदर्भाचा कालावधी जो आहे या ठिकाणी कन्सिडर केला जातो. यूआरपी पद्धतीचा सर्वप्रथम वापर लकडावाला समितीने केला होता. लकडावाला समिती लक्षात असू द्या. सुरेश तेंडुलकर समितीनं एमआरपी पद्धतीचा वापर सर्वप्रथम केला होता, सुरेश तेंडुलकर समिती. आणि एमएमआरपी पद्धतीचा वापर जो आहे हा वापर आपल्याला पाहायला मिळतो सी रंगराजन समितीद्वारे, सी रंगराजन समिती. असे 3 रिकॉल पिरियड. बघा, दारिद्र्य मोजमापासाठी छोटीशी एवढी कन्सेप्ट सांगतो, नंतर पुढच्या प्रश्नावर येऊया आपण. काय आहे यूआरपी, एमएमआरपी? दारिद्र्य मोजमापासाठी जर दारिद्र्याचं मोजमाप करायचं असेल तर 30 दिवसाचा संदर्भ कालावधी जेव्हा विचारात घेतला जातो, तेव्हा या 30 दिवसामध्ये त्या व्यक्तींनी जो उपभोग केलेला आहे, अन्नावर उपभोग केलेला आहे, त्याच्यानंतर वस्त्रावर उपभोग केलेला आहे, निवाऱ्यावर उपभोग केलेला आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याच्या एका महिन्याच्या संदर्भ कालावधीचा इथं या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एका महिन्यामध्ये तो व्यक्ती या गोष्टीवर किती रुपये खर्च करतो याच्यावरून तो गरीब आहे की नाही हे ठरवलं जातं. त्याला आपण म्हणतो यूआरपी पद्धतीनं गरिबी ठरवणे किंवा दारिद्र्य रेषा ठरवणे. दुसरा असतो एमआरपी. फक्त अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण बस झालं का एखाद्याच्या लाईफमध्ये? नाही. जसं जसं आपण म्हणजे 21व्या शतकाकडे कळतोय तसं तसं आपल्या गरजा सुद्धा वाढत जात आहेत. मग दुसरा रिकॉल पिरियड इथं वापरण्यात आला होता, ज्याला म्हटलं जातं एमआरपी. इथं 30 दिवसाच्या संदर्भ कालावधी बरोबरच 365 दिवसाचा संदर्भ कालावधी सुद्धा वापरला गेला. 30 दिवसाच्या संदर्भ कालामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. 365 दिवसामध्ये कपडे महत्वाचे असतात का नाही? कपडे आपल्याला महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर चपला महत्वाच्या आहेत, हे याच्यात घेतलं नव्हतं, कन्सिडर केलं नव्हतं. त्याच्यानंतर टिकाऊ वस्तू ज्या असतात, आपल्या घरामध्ये भांडे वगैरे आपल्याला लागतात, टिकाऊ वस्तू याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये शिक्षण महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आरोग्य महत्वाचं आहे. मग असं म्हटलं गेलं की माणसाच्या या सुद्धा गरजा आहेत. या गरजा असल्यामुळं सुरेश तेंडुलकर समितीनं एमआरपी पद्धतीचा वापर करून दारिद्र्य मोजलं.
आणि तिसरा संदर्भ कालावधी ज्याला आपण MMRP म्हणतो, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड असं म्हणतो. इथं असं संदर्भ साहित्य, इथं असा संदर्भ दिला, भाजीपाल्याचा खर्च तुम्ही 1 महिन्याचा कन्सिडर करू शकत नाहीत, कारण भाजीपाला आपल्याला आठवड्याला आणावा लागतो. तेल अंडी वगैरे 1 महिना टिकत नाही, आपल्याला ते आठवड्याला आणावं लागतं. मग तिसरा संदर्भ कालावधी इथं 7 दिवसाचा ऍड करण्यात आला. 7 दिवसाच्या संदर्भ कालावधीमध्ये खाद्यतेल आपण या ठिकाणी आपण आठवडी बाजाराचा संदर्भ घेऊया. आठवडी बाजारात काय काय मिळतं? खाद्यतेल मिळतं, अंडी मिळतात, दूध मिळतं, मांस मिळतं, फळे मिळतात इत्यादी ज्या वस्तू लवकर खराब होतात यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. बाकी 30 दिवसांसाठी जशाच तसं, 365 दिवसांसाठी तशाच तसं. अशा पद्धतीनं इथं जो प्रश्न विचारलेला आहे, दारिद्र्य मोजमापासाठी सर्वप्रथम मिक्स्ड रिकॉल पिरियड ज्याला आपण म्हणतो, याचा वापर कोणी केला? तर याचा वापर सुरेश तेंडुलकर समितीनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे 1 इथं बरोबर आहे. क्लिअर? येते लक्षात? समजतंय का रे? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चला चलायचं पुढं. हा, आता बरेचशा दारिद्र्यावर गोष्टी आहेत, परंतु हे महत्वाचं जेवढं होतं हे महत्वाचं तुम्हाला सांगितलं. 3 गोष्टी लक्षात असू द्या की सापेक्ष दारिद्र्य हे विकसित देशामध्येच मोजलं जातं, विकसनशील आणि अविकसित देशामध्ये निरपेक्ष पद्धतीचं दारिद्र्य मोजलं जातं. आपल्या इथं दारिद्र्य मोजमापासाठी दारिद्र्य रेषा वापरली जाते. मासिक दरडोई उपभोग खर्चाचा वापर करून दारिद्र्य रेषा ठरवली जाते, असं हे लक्षात असू द्या. समजते सगळ्यांना? चलायचं पुढं. चला, जे नवीन असतील व्हिडिओ लाईक करा, तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना शेअर करा. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. चलो, घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. देशामध्ये मूल्यवर्धित कर असावा याबाबत पहिल्यांदा शिफारस कोणी केली होती? खूप वेळा आलेला प्रश्न आहे. मूल्यवर्धित कर म्हणजे काय? इथून आपण जाऊया. मूल्यवर्धित कर असावा अशी शिफारस पहिल्यांदा कोणी केली होती? मूल्यवर्धित कर ज्याला आपण व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असं म्हणतो, ज्याला आपण वॅट असं म्हणतो. सरळ सरळ लक्षात असं ठेवायचं, एखादा कारखाना आहे, या कारखान्यामधून वस्तू बाहेर पडते, कारखान्यामधून बाहेर पडलेली वस्तू हा आहे कारखाना किंवा कंपनी. इथून बाहेर पडलेली वस्तू इथे असणाऱ्या ग्राहकांच्या हातामध्ये लागत असताना ती ज्या ज्या भागातून या ठिकाणी गुजरते किंवा ज्या ज्या भागातून जाते त्या त्या भागात लागणारा टॅक्स जो असतो त्याला आपण म्हणत असतो मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ऍड होत जाते. उदाहरणार्थ हा पेन आहे, हा पेन समजा 100 रुपयाचा असेल, पेन बाहेर पडल्यानंतर अप्रत्यक्ष कर लागतो याच्यावर 10 रुपये, त्याच्यानंतर सेल टॅक्स लागतो 10 रुपये, मनपाचा टॅक्स लागतो 10 रुपये, त्याच्यानंतर आपण म्हणूया की हे सगळं 30 तर हे 100 आणि याचा नफा असं मिळून 140 रुपयाला पेन याच्या हातामध्ये पडते. वाढत जाणारा जो कर आहे त्याला आपण म्हणत असतो मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असं म्हणतो. मित्रांनो, काही महत्वाच्या समित्या तुम्हाला देतोय, ज्या समित्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, ज्या समित्यावर आतापर्यंत काही परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेले आहेत. वांछू समिती ज्यांना माहीत असेल ते लिहू शकतात. कोणत्या? हे सगळ्या कर सुधारणा समित्या आहेत बरं का. हे जे मी तुम्हाला देतोय या कर सुधारणा समित्या आहेत, म्हणजे करामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या आहेत आणि याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वांछू समिती कशाशी रिलेटेड आहे, राज समिती कशाशी रिलेटेड आहे, त्याच्यानंतर एलके झा समिती कशाशी रिलेटेड आहे. एलके झा समिती ह्या महत्वाच्या, हे पाठ करावं लागेल, पाठांतराशिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर पुढे आहे चौकशी समिती. याच्या परीक्षेला STI मेन्सला प्रश्न आलेला आहे. चौकशी समिती कशाशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं राजमन्नार समिती कशाशी रिलेटेड आहे. राजमन्नार समिती कशाशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर रेखा समिती कशाशी रिलेटेड आहे. ह्या सगळ्या कर सुधारणा समित्या आहेत, त्या समित्या तुम्हाला पाठ पाहिजे. रेखा समिती, ठीक आहे, किती 6 झाल्या. त्याच्यानंतर राजा चेलैया समिती कशाशी रिलेटेड आहे. राजा चेलैया समिती. आणि सर्वात शेवटी देतो आता विजय केळकर समिती. विजय केळकर समिती या महत्वाच्या समित्या, आणि त्या कोणत्या कर सुधारणेसाठी प्रसिद्ध होत्या हे लक्षात घ्या. वांछू समिती जी आहे ही प्रत्यक्ष कर समिती म्हणून ओळखली जाते. प्रत्यक्ष कर समिती. परीक्षेला जसा हा प्रश्न आहे
की मूल्यवर्धित कराची शिफारस कोणत्या समितीने केली? त्याच पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रत्यक्ष कराची शिफारस कोणत्या समितीने केली? लगेच लक्षात घ्यायचं, वांचू समिती. राज्य समिती जी आहे ही राज्य समिती कृषी कराशी संदर्भित आहे. कृषी कर सुधारणा समिती जी आहे म्हणजे कृषी कराची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. एलकेझा समिती जी आहे ही एलकेझा समिती दोन ठिकाणी आपल्याला नेमलेली पाहायला मिळते. एक अप्रत्यक्ष कराशी समिती संदर्भित असणारी समिती एलकेझा समिती आणि दुसरं मूल्यवर्धित कराशी सुद्धा एलकेझा समितीच संदर्भित आहे. मूल्यवर्धित कर, प्रत्यक्ष कर म्हटलं वांचू समिती, अप्रत्यक्ष म्हटलं एलकेझा समिती आणि मूल्यवर्धित करासाठी सुद्धा एलकेझा समिती. चौकशी समिती जी आहे ही समिती प्रत्यक्ष कर योजना सोपी कशी करावी, प्रत्यक्ष कर योजना सोपी करण्यासाठी उपाययोजना सांगण्यासाठी नेमलेली समिती होती चौकशी समिती. राजमन्नार समिती आहे ही केंद्र व राज्य यांच्या दरम्यान कराचं विभाजन कसं असलं पाहिजे, कर विभाजन हे ठरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली समिती. तिचं नाव आहे राजमन्नार समिती. केंद्राला किती कर गेला पाहिजे, राज्याला किती कर गेला पाहिजे हे सगळं. 3 समित्या राहिल्यात. रेखा समिती जी आहे ही अप्रत्यक्ष कर चौकशी समिती म्हणून ओळखली जाते. अप्रत्यक्ष कराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर राजचेलया समिती ही सेल टॅक्स जो आहे, विक्री कर जे आहे, या विक्री कराला समान वॅट लागू करावा, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स लागू करावा याच्यासाठी होती ही समिती. आणि विजय केळकर समिती जी आहे हे महामंडळ कर जो आहे या महामंडळ कराशी संदर्भित असणारी ही समिती होती. असं आपलं उत्तर आपल्याला मिळालं. मूल्यवर्धित कर असावा याबाबत पहिल्यांदा शिफारस एलकेझा समितीने केली. आणि इथं बघा एलकेझा ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर इथं बरोबर आहे. एलकेझा समिती प्रत्यक्ष कर सुधारणा समिती. ऑडिबल नाहीये का? लेक्चर दिसत नाही व्यवस्थित? कमेंट करा रे. कमेंट करा. इथं तर दिसतंय व्यवस्थित. दिसतंय ना? क्लिअर आहे? ओके. हा, कोणीतरी म्हटलं बफरिंग होते म्हणून म्हटलं मी. चलो मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे कंटेंट फार महत्वाचं आहे. हे कंटेंट सांभाळून ठेवा. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कळाला तुम्हाला. जशी वस्तू कारखान्यातून बाहेर निघते, ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचते, त्याच्या दरम्यान वस्तूमध्ये होणारे जी करांची वाढ असते त्याला आपण व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असं म्हणतो. ठीक आहे, मूल्यवर्धित कर असं म्हणतो. चलो घ्या पुढचा प्रश्न घ्या. कोणत्याही देशामध्ये तुटीचा अर्थभरणा भरून काढण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब केला जातो? तुटीचा अर्थभरणा भरून काढण्यासाठी याचं उत्तर द्या. लगेच आपण याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहूया. सांगा, तुटीचा अर्थभरणा भरून काढण्यासाठी कोणत्याही देशामध्ये कोणत्या मार्गाचा अवलंब केला जातो? सर्वप्रथम तुटीचा अर्थभरणा काय हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर बाकीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लगेच कळून येईल. मित्रांनो लक्षात घ्या, पार्श्वभूमी लक्षात घ्या. प्रत्येक देशाला जर प्रगती करायची असेल तर त्या देशामध्ये चलनवाढ एक सामान्य प्रमाणात होणे गरजेची आहे. चलनवाढ होणं म्हणजे काय? चलनवाढ होणं म्हणजे त्या देशाची जी बाजारपेठ असते, त्या देशाची जी बाजारपेठ असते या बाजारपेठेच्या आतमध्ये पैसा ओतणे म्हणजे चलनवाढ करणे. उदाहरणार्थ यावर्षी त्या देशाचा म्हणजे आपण म्हणूया की देशाची बाजारपेठ 100 रुपये बाजारपेठेमध्ये आहेत. जर 110 रुपये म्हणजे 100च्या ऐवजी आणखी 10 रुपये वाढले तर त्या बाजारपेठेत चलनवाढ झाली असं आपण म्हणतो. मित्रांनो चलनवाढ होणं म्हणजे काय?
चलनवाढ झाली, बाजारपेठेमध्ये पैसा आला, लोकांच्या हातामध्ये पैसा येणार, लोकांच्या हातामध्ये पैसा येणार, लोक खर्च करायला जाणार, लोक खर्च करायला जाणार, मग वस्तूंची मागणी वाढणार, वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंचं उत्पादन जास्त करावं लागणार, वस्तूंचं उत्पादन जास्त करावं लागलं, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार, रोजगार निर्मिती झाली, परत कामगाराच्या हातामध्ये पैसा येणार, वस्तूचं उत्पादन वाढणार, रोजगार निर्मिती होणार, बेरोजगारी कमी होणार आणि त्या देशाचा आर्थिक विकास होणार, म्हणजे त्या देशामध्ये चलनवाढ होणं गरजेचं असतं. मग दरवर्षी देशामध्ये अतिरिक्त पैसा ओतला जावा, देशामध्ये चलनवाढ घडून यावी, म्हणून बऱ्याचशा देशामध्ये तुटीचा अर्थभरणा केला जातो. तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय? तुटीचा अर्थभरणा म्हणजे त्या देशाचा जो काही खर्च आहे, पहा आपण असं म्हणूया, त्या देशाचं जे काही उत्पन्न आहे, एकूण खर्च समजा, एक मिनिट, एकूण उत्पन्न मायनस त्या देशाचा खर्च, हे काढून जे आपल्याला मिळत असतं त्याला आपण म्हणतो तुटीचा अर्थभरणा. म्हणजे त्या देशामध्ये आता मी सांगितलं, जर 100 रुपये देशाचं उत्पन्न असेल आणि 100 रुपये जर खर्च आपण केला तर त्या देशाच्या आतमध्ये चलनवाढ व्यवस्थित होणार नाही. म्हणून काय केलं जातं, उत्पन्न 100 असेल तर खर्च 110 केला जातो. मग तुम्हाला सर उत्पन्न 100 आहे तर 110 खर्च कुठून करणार? 10 रुपये कुठून आपण घेणार? 10 रुपये आपण कर्जाच्या स्वरूपामध्ये घेत असतो आणि कर्जाच्या स्वरूपामध्ये घेतलेले जे 10 रुपये आहेत, या 10 रुपयालाच आपण राजकोषीय तूट म्हणत असतो, कारण ते घेतलेले 10 रुपये आपल्याला वापस द्यावेच लागतात. समजतंय का? येते लक्षात? इथून इकडे तुम्हाला मी नेलं आणि तिथून आपल्याला आता इकडे यायचे. लक्षात घ्या, चलनवाढीसाठी तुटीचा अर्थभरणा गरजेचा आहे. तुटीच्या अर्थभरणासाठी अतिरिक्त पैसा बाजारपेठेमध्ये ओतणं गरजेचं आहे आणि हा अतिरिक्त पैसा सरकार आणणार कुठून? तर कर्जाच्या रूपामध्ये सरकार अतिरिक्त पैसा बाजारामध्ये ओतत असतं. मित्रांनो, मग हे कर्ज सरकारला घ्यायचे तर सरकार हे कर्ज कोणत्या पद्धतीने घेत असतं? सरकारला कर्ज गोळा करायचे तर सरकार 2 प्रकारे कर्ज घेत असतं. लक्षात घ्या, एक ज्याला बाजार कर्ज असं म्हणतात. सरकार 2 पद्धतीने, आता 10 रुपये सरकारला जे एक्स्ट्रा आणायचे ते सरकार कुठून आणणार? एक बाजार कर्ज म्हणतात आणि दुसरं म्हटलं जातं वित्त उभारणी करणे. पहा, वित्त उभारणी करणे. बाजार कर्ज म्हणजे काय? सरकार काय करतं? सरकारकडे एक ऑप्शन आहे, आपल्या देशातील जे लोक आहेत किंवा बाहेरच्या देशातील जेही काही उत्पादन संस्था असतील, कंपन्या असतील, लोक असतील, यांच्याकडून आपण जर कर्ज घेतलं आणि नंतर त्यांना आपण परत देऊ शकतो, अशी जे कर्ज असतात याला बाजार कर्ज म्हणतात. बाजार कर्ज अंतर्गत लोकांकडून सुद्धा घेतलं जाऊ शकतं किंवा बाहेरच्या देशातून सुद्धा घेतलं जाऊ शकतं. अंतर्गत कर्जे आणि बाह्य कर्जे असे बाजार कर्जाचे 2 भाग पडतात. बाह्य कर्ज म्हणजे कोणाकोणाकडून? एखाद्या देशातील सरकारकडून सुद्धा आपण, परकीय सरकार जे असतं याच्याकडून सुद्धा कर्ज घेऊ शकतो. आपण एखाद्या व्यापाऱ्यांकडून कर्ज घेऊ शकतो. आपण लोकांमध्ये बॉन्ड सरकार देतं, बॉन्डच्या स्वरूपामध्ये पैसे जमा करतं, याला आपण बाजार कर्ज असं म्हणतो, जे बाजारातून कर्ज निर्माण केले जातात. परंतु कधी कधी असं होतं की त्या देशाची पत तेवढी नसते की लोकांकडून पैसे जमा झाले. लक्षात घ्या, मी लिंक तुमची लावतोय. जर बाजार कर्जे घेऊन सुद्धा हे 10 रुपये मिळत नसतील, बाजार कर्जातून सरकारला 8च रुपये मिळाले, मग सरकारकडे दुसरा पर्याय असतो, ते म्हणजे वित्त उभारणी करणे, पैसा उभारणे. मग सरकार पैसा कशा पद्धतीने उभारतं? मित्रांनो, सरकार सर्वात पहिल्यांदा RBI कडून कर्ज घेतं, RBI चे पैसे वापरायला सुरुवात करतं. मग सरकार RBI कडून कर्ज घेणे. तुम्ही पाहिलं असेल की उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचं कारण हे सांगितलं जातं की केंद्र सरकारने उर्जित पटेल यांच्याकडून 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं मागितले होते आणि अर्थव्यवस्था पाहता, सध्याची स्थिती पाहता ते पैसे देणं शक्य नव्हतं आणि मग ते प्रेशर येऊन त्यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जातं. असो, RBI कडून कर्ज घेणं हे सरकारकडे पहिला उपाय आहे. पहिलं सरकारकडे आपल्याला पाहायला मिळतं, कारण आपलं सरकार पहिला उपाय करू शकतं. दुसरं, जे सरकारचे ट्रेझरी बिल आहेत किंवा सरकारकडे जे बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड्स जनतेमध्ये विकून याच्याकडून कर्ज उभारणी केली जाऊ शकते. आणि शेवटचा पर्याय, सरकार जो आहे RBI ला चलन छापायला भाग पाडू शकतं. चलन छापणे हे जे आहे, या सगळ्या पद्धतीतून कर्ज उभारलं जातं 10 रुपयाचं. कशामुळे हे कर्ज उभारलं जातं? कारण आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पैसे टाकायचे आहेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैसे टाकण्यासाठी जो आपण
कर्ज घेत असतो त्याला आपण राजकोषीय कर्ज असं म्हणतो, आणि जो अर्थसंकल्प त्या पद्धतीचा तयार केला जातो त्याला आपण तुटीचा अर्थसंकल्प आपण म्हणतो. परकीय कर्ज सुद्धा घेतले जातात, अंतर्गत कर्ज सुद्धा घेतले जातात, नोटा सुद्धा छापल्या जातात, नोटा सुद्धा छापल्या जातात, आणि आरबीआय कडून सुद्धा पैसे घेतले जाते, उचल घेतली जाते, म्हणजे पैसे घेतले जातात. वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. मला दोन गोष्टी तुम्ही सांगा, मी शिकवतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, म्हणजे समजतंय का, आणि खूप डेप्थ होतंय का, या दोन गोष्टी मला क्लिअर करा, म्हणजे मला पुढच्या प्रश्नामध्ये सोपं जाईल. सांगा, समजतंय जे मी शिकवतोय ते, जास्त डोक्यावरून जातंय की व्यवस्थित डोक्यात जाते? चला लवकर कमेंट करा, कारण लेक्चर खूप महत्वाचं आहे, याच्यात कंटेंट खूप दिलेले आहे. रिप्लाय खूप लेट येत आहेत तुमचे, काही बफरिंगचा तर प्रॉब्लेम नाही? चला लवकर लवकर चला. चलो चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. कुठे गेला? खालीलपैकी कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन झाले नव्हते? खालीलपैकी कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन झाले नव्हते? इथे दोन संकल्पना आहेत. एक, अवमूल्यन म्हणजे काय आणि रुपयाची घसरण म्हणजे काय. पहा, इथं दोन संकल्पना आहेत. एक, रुपयाचं अवमूल्यन. धन्यवाद धन्यवाद. ओके, दोन संकल्पना आहेत. एक आहे रुपयाचं अवमूल्यन. काय फरक आहे? कोणी सांगू शकत असेल तर कमेंटमध्ये सांगा. एक असतं रुपयाचं अवमूल्यन आणि दुसरं असतं रुपयाची घसरण. पहिल्यांदा अवमूल्यन म्हणजे काय लक्षात घ्या, किंवा ही संकल्पना काय आहे. रुपयाचं अवमूल्यन घडवून आणणं म्हणजे, समजा $1 आपले 80 रुपये आहेत, रुपयाचं अवमूल्यन घडवून आणणं म्हणजे रुपयाची किंमत कमी करणं. म्हणजे $1च्या मोबदल्यात आपण उदाहरणार्थ 5 रुपयानं अवमूल्यन घडवून आणलं तर मग $1ची किंमत आता 85 रुपये होईल. जेव्हा सरकार स्वतःहून मूल्य कमी करतं त्याला आपण म्हणत असतो अवमूल्यन. स्वतःहून बरं का सरकार, त्याला आपण म्हणत असतो अवमूल्यन. आणि घसरण म्हणजे काय? बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा जो असतो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चलनाची मागणी किती आहे, या मागणी आणि पुरवठ्यावरून जी चलनाची किंमत ठरत असते त्याला आपण म्हणत असतो घसरण. आपण नेहमी शब्द ऐकतो रुपयाची घसरण झाली, रुपयाची घसरण झाली. मग घसरण शब्द आपल्याला काय सांगतं? घसरण शब्द डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया किती खाली आला, किती त्याची व्हॅल्यू कमी झाली, हे बाजाराभिमुख असतं किंवा बाजाराभिमुख असतं. परंतु कधी कधी सरकारला सुद्धा रुपयाचं मूल्य कमी करावं लागतं, याला आपण अवमूल्यन असं म्हणतो. प्रश्न तुम्हाला पडला असेल की सरकारला रुपयाचं मूल्य कमी करण्याची का गरज पडते, किंवा सरकारला असं का वाटतं की आपण आपल्या रुपयाचं मूल्य कमी होणं. मित्रांनो, जेव्हा आपली निर्यात कमी होते आणि निर्यात आपल्याला वाढवायची असते तेव्हा सरकार हे अवमूल्यन घडून आणत असतं. सरकारला परकीय गंगाजळी पाहिजे असते आणि जी निर्यातीमधूनच शक्य असते. आपण आपला माल जेव्हा विकतो तेव्हा आपल्याला जो पैसा येतो जो डॉलरच्या स्वरूपामध्ये असतो त्याला परकीय गंगाजळी असं म्हणतात. आणि ही सरकारला वाढवायची असेल तर निर्यात वाढवावी लागेल, आणि निर्यात वाढवायची असेल तर तुम्हाला व्हॅल्यू कमी करावी लागेल. बरेच बघा तुम्ही आता सेल असतात, जसं की अमेझॉन सेल, फ्लिपकार्टचा सेल, याचा सेल, त्याचा सेल. हे सेलमध्ये काय करतात, काही विशिष्ट अमाऊंट पर्यंत वस्तूची प्राइस कमी करतात. वस्तूची उदाहरणार्थ हे हेडफोन आहे, समजा हे पेन आहे, समजा हा माईक आहे, हा माईक 30,000चा आहे. जर ऑफरमध्ये मी घेतला तर मला 25,000ला पडतो. मग मला आवश्यकता जरी नसली तरी मी काय म्हणतो 5,000 वाचले, 2-3 महिन्यानंतर उपयोगी पडेल. मग काय होणार, जर व्हॅल्यू कमी केलं मागणी वाढणार, मागणी वाढली विक्री वाढणार, विक्री वाढली निर्यात वाढणार. ही एकमेकाला लिंक असणारी प्रोसेस आहे. 3 वेळा आतापर्यंत रुपयाचं अवमूल्यन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिले अवमूल्यन जे आहे हे झालं 1949ला. किती टक्क्यानं झालं मित्रांनो हे अवमूल्यन? हे जवळपास 30.5% झालं.
हे अवमूल्यन केवळ आणि केवळ डॉलरसाठी होतं. पहा, डॉलर संदर्भात होतं. कशाच्या संदर्भात? डॉलरच्या संदर्भात अवमूल्यन होतं. बर, यावेळेस अर्थमंत्री कोण होते? कारण अर्थमंत्र्याकडे हे असतं. यावेळेस अर्थमंत्री होते ते म्हणजे जॉन मथाई. यांनी रुपयाचं पहिलं अवमूल्यन घडून आणलं 1949. रुपयाचं दुसरं अवमूल्यन झालं मित्रांनो ते म्हणजे 1966 ला. बर, किती रुपयापर्यंत झालं? म्हणजे किती टक्क्यापर्यंत झालं? 36.5%. म्हणजे एका डॉलरला उदाहरण घ्या, 100 रुपये जर अगोदर असेल तर रुपयाचं मूल्य एवढं खाली आणलं की एका डॉलरचे 136 रुपये आता झाले. 36.5% हे अवमूल्यन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे अवमूल्यन सर्व चलनाच्या संदर्भात होते. पहिलं अवमूल्यन केवळ डॉलरच्या संदर्भात, सर्व चलनाच्या संदर्भात हे अवमूल्यन झालं. आणि ह्या अवमूल्यनाच्या वेळी अर्थमंत्री होते सचिन चौधरी. कोण? सचिन चौधरी. आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहित आहे 1991चं संकट. 1991च्या संकटाच्या काळामध्ये तिसरं अवमूल्यन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सुद्धा सर्व चलनाच्या संदर्भामध्ये होतं आणि हे अवमूल्यन 19.20% आसपास होतं. 3 वेळा एका महिन्यामध्ये 3 वेळा हे अवमूल्यन करण्यात आलं. पहिल्या वेळा आपण जर पाहिलं तर 1 जुलैला अवमूल्यन केलं गेलं 9.5%. नंतर आणखी परकीय गंगाजळी वाढावी असे वाटलं, त्याच्यानंतर 2 जुलैला लगेच दुसऱ्या दिवशी अवमूल्यन केलं ते म्हणजे 10 ते 11%. आणि लगेच 15 जुलैला तिसऱ्या वेळेस अवमूल्यन करण्यात आलं रुपयाचं ते 2% होतं. असं सरासरी आपण जेव्हा काढली सरासरी आपल्याला मिळाली ती म्हणजे 19.20%. आणि यावेळेस अर्थमंत्री कोण होते? यावेळेस अर्थमंत्री होते ते म्हणजे मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. येते का लक्षात? क्लिअर? समजते सगळ्यांना? राईट. 3 वेळा झालेलं अवमूल्यन 49, 66 आणि 91 लक्षात असू द्या. 49, 66 आणि 91. क्लिअर? इथपर्यंत कोणाला अडचण? मग इथं लक्षात घ्या कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन झाले नव्हते असं म्हटलेलं आहे. 93 ला झालं नव्हतं. 96, 49, 91, 93. इथं ऑप्शन मध्ये थोडस चूक झालेली आहे. त्याच्यामध्ये ही 3 वर्ष लक्षात ठेवा 49, 66 आणि 91. या ठिकाणी करेक्शन तुम्ही करून घ्या. ठीक आहे? चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नसेल तर जायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? जागतिक बँकेचे अध्यक्षपद भारताकडे आहे, भारतीय व्यक्तीकडे आहे आणि याच्या जागी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी सर्वात पहिल्यांदा जागतिक बँक काय आहे पहा, हे तुम्हाला पहिल्यांदा फोडून सांगतो. जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो. मित्रांनो जागतिक बँकेसंदर्भात तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली, त्याच्यानंतर जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे आणि जागतिक बँक कार्य काय करते. 3 महत्वाच्या गोष्टी. याची उत्तरं सुद्धा तुम्हाला माहीत असतील, नसतील तर मी लिहून देतो, हे लक्षात असू द्या. जागतिक बँकेची स्थापना 27 डिसेंबर 1945 ला आपल्याला पाहायला मिळते. मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे आणि जागतिक बँक जी आहे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. याचं कार्य जे आहे अविकसित जे देश आहेत आणि विकसनशील जे देश आहेत यांना वित्त पुरवठा करणे. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा आपल्या भारतातील प्रोजेक्टसाठी देशांना वित्त पुरवठा करणे. आपण पाहिलं असेल बरेचशा प्रकल्पासाठी जागतिक बँक आपल्याला मदत करत असते, वर्ल्ड बँक आपल्याला पैसे पुरवत असते. ते वापस करायचे असतात व्याजाच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा अत्यल्प व्याजाच्या स्वरूपामध्ये म्हणा. आणि काही पर्यावरण संवर्धनासाठी काही प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी मोफत सुद्धा म्हणजे मुफ्त मध्ये सुद्धा जागतिक बँक पैसे प्रोव्हाइड करत असते. असो
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी आता नुकतीच अजय बंगा यांची नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. कोणाची नियुक्ती झाली? अजय बंगा. आता हे करंटशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. 2024चं करंट अफेअर तुम्ही याला म्हणू शकता. तुम्हाला परीक्षेला याच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बर, तुम्हाला काय प्रश्न कसं विचारला जाऊ शकतो? जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले अजय बंगा यांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. पुढील विधानांमध्ये काय येऊ शकतं? तर ते येऊ शकतं जे आता मी तुम्हाला देतोय. यांची नियुक्ती कधी झाली? पदावधी किती वर्षासाठी आहे? हे जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष होते? जागतिक बँके कितव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहे? यांच्या पूर्वी जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण होते? कोणाची जागा घेतली? यांचा जन्म नेमका कुठे झाला होता? कोणत्या राज्यामध्ये झाला होता? त्याच्यानंतर यांना मिळालेले पुरस्कार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इतके महत्वाचे घटक अजय बंगा यांच्या संदर्भात तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. नियुक्ती, पदावधी कितवे, यांच्या पूर्वी कोण होते, जन्म कुठे झाला आणि यांना पुरस्कार कोणते मिळालेले आहेत. मित्रांनो, अजय बंगा यांची नियुक्ती जी आहे ही 3 मे 2023 ला झाली. हे भारतीय मूळचे अमेरिकी व्यापारी आहेत, व्यवसाय आहे, अमेरिकी उद्योजक आहे असं म्हणू शकता. मूळ भारतीय मात्र अमेरिकामध्ये बिझनेसमॅन आहे. यांचा पदावधी पुढील 5 वर्षासाठी आपल्याला पाहायला मिळतो. किती वर्ष? 5 वर्ष. 23 नंतर 5 टाका, 28 पर्यंत, 2028 पर्यंत. 5 वर्षाच्या जागी जर 28 आलं, तिथपर्यंत आलं तर तेही तुमचं उत्तर बरोबर असू शकतं. येऊन गेलेला आहे डिपार्टमेंटल PSI ला. हो, परीक्षेला प्रश्न पुढच्या 5 वर्षापर्यंत हा कधी येऊ शकतो. कितवे आहेत हे? तर हे 14वे आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात. यांच्या पूर्वी कोण होते? डेव्हिड मालपासा जे होते, मालपासा हे यांच्या पूर्वी वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष पाहायला मिळतात. यांचा जन्म झालाय मित्रांनो 1959 ला. कुठे झाला असं तुम्हाला विचारलं तर हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राच्या ठिकाणी जन्म झाला, खडकी, पुणे येथे. यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत मित्रांनो? 2016 ला यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पद्मश्री पुरस्कार कधी मिळालाय? 2016 ला. त्याच्यानंतर 2019 ला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार मिळालाय. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर, ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार. समजते सगळ्यांना? क्लिक. ही परीक्षापर्यंत असणार आहे रेश्मा मॅडम. आपण एप्रिल महिन्यामध्ये काही दिवस गॅप घेतला होता. परीक्षापर्यंत ही सिरीज आपली असणार आहे. ठीक आहे. तिसरा तो भाग यायचा. इकॉनॉमिक्सचा तिसरा भाग संपलाय. जॉग्राफीचे 3 भाग झालेले. जॉग्राफी, इकॉनॉमिक्स आणि GS चे सुद्धा आपण कव्हर करतोय. जमलं तर आज रात्री GS चं लेक्चर मी घेईल. ज्यांचं GS ची तयारी करतायत, काही सरळ सेवा बाकी असतील त्यांच्यासाठी ते उपयुक्त असणार आहे. याचं उत्तर द्यायचं राहिलं. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? अजय बंगा. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर इथं बरोबर आहे. अजय बंगा यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर? राईट. पुणे येथे जन्म आणि अमेरिका येथे उद्योजकते झालेली आपल्याला आढळून येते. या पुढचा प्रश्न. G20 परिषदेच्या बाबतीत अचूक विधाने शोधा. यामध्ये एकूण 20 सदस्य देश आहेत, परंतु कोणतीही संघटना समाविष्ट नाहीये. या सदस्य देशांचा एकत्रित GDP हा जगाच्या 85% आहे. यामध्ये फक्त विकसित राष्ट्रांचा सहभाग आहे. आणि 2023 मध्ये झालेल्या बैठकीचे घोषवाक्य इथं पोस्ट झाले. घोषवाक्य जे आहे हे वसुधैव कुटुंबकम हे असे होते. अचूक विधाने ओळखा. अचूक विधाने ओळखा म्हणजे बरोबर विधाने ओळखा. आता थोडस आपण बघूया. G20 मित्रांनो नावामध्येच आहे. G20 म्हणजे 20 सदस्य देश असणारा एक गट. 20 सदस्य देश असणारा एक गट म्हणजे G20. एक PPT अपलोड करायची याच्यामध्ये बाकी, कारण हे 20 देश लिहून देण्यापेक्षा तुम्हाला एकदा वाचून दाखवले तर लगेच लक्षात येते. 1 मिनिट फक्त.
मित्रांनो, G20ची परिषद 2023 मध्ये भारतामध्ये यजमानपद भारताला मिळालं होतं G20 परिषद होस्ट करण्याचं. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 2023ची G20 परिषद कुठं झाली, 2022ची कुठं झाली आणि 2023ची आपलं 2024ची कुठे होणार आहे, असे 3 पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. यजमान 2024चा कोण आहे आणि 2022ला कुठे झाली होती, कितवी होती भारतातली, असाही परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. G20 या देशामध्ये राईट स्थापना 1999 ची आहे. पुढची परिषद ब्राझीलला आहे. ठीक. लक्षात घ्या, याच्यामध्ये असणारे देश G20 मध्ये कोणते कोणते देश आहेत. 20 देश या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे, चीन आहे, जर्मनी आहे, इंडोनेशिया, जपान, कोरिया गणराज्य, दक्षिण आफ्रिका, संयुक्त राज्य अमेरिका, युरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, भारत, इटली, मेक्सिको, रूस, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम आणि टर्की म्हणजे तुर्की. हे आहेत जागतिक आपलं G20 देशाचे संस्थापक देश. याच्यामध्ये एक वाक्य मी ऍड करतो. भारत जो आहे हा संस्थापक देश होता किंवा संस्थापक देश आहे. G20चा संस्थापक देश म्हणून भारताला ओळखलं जातं. बरं, आता तुम्हाला बेसिकली कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. G20 देशाची स्थापना कधी झाली, स्थापनेमागं कारण काय होतं हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर G20ची वैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात. पहिल्यांदा हे बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण परिषदांकडे येऊया. लक्षात घ्या मित्रांनो, G20ची स्थापना 1999 ला झाली. 1990 ते 1999 पर्यंत आशियाई आणि दक्षिण आशियाई भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक मंदीचा सामना बऱ्याचशा देशांना करावा लागला. मग आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे याचा फटका जागतिक लेवलला सुद्धा पडत होता. मग या आर्थिक मंदीतून जाहीर पडण्यासाठी प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र असणारे 2 बिंदू, एक त्या देशाचे गव्हर्नर, प्रत्येक देशामध्ये मध्यवर्ती बँक आहे, त्या देशाचे गव्हर्नर आणि त्या देशामध्ये आर्थिक निर्णय घेणारे अर्थमंत्री. गव्हर्नर आणि अर्थमंत्री यांना एकत्रित आणण्यासाठी ही G20 परिषद या ठिकाणी म्हणजे पहिली G20 परिषद जी आहे ही भरवण्यात येणार होती किंवा ही संघटना स्थापन करण्यात आली. म्हणजे मी असं म्हणू शकतो की G20 परिषद गव्हर्नर व अर्थमंत्री, प्रत्येक देशाचा गव्हर्नर, कारण हे आर्थिक क्रियाशी संबंधित असतात, यांना एकत्रित आणण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. 1999 ला आशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं होतं आणि त्याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला पुढे भोगायला मिळत होते. म्हणून याच्यातून मार्ग काढण्यासाठी संकट ही G20 परिषद जी आहे किंवा G20 हे G20 ची स्थापना करण्यात आली. वैशिष्ट्य लक्षात घ्या, G20 मध्ये G20 चे जे सगळे देश आहेत या देशांची लोकसंख्या जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 2/3 लोकसंख्या ही G20 देशाची आपल्याला पाहायला मिळते. G20 मध्ये जेवढेही काही देश आहेत यांचा जगाच्या एकूण GDP मध्ये जो वाटा आहे हा वाटा आपल्याला 85% आसपास पाहायला मिळतो आणि या देशाचा जागतिक व्यापारामध्ये जो वाटा आहे या देशाचा जागतिक व्यापारामध्ये जो वाटा आहे हा वाटा आपल्याला पाहायला मिळतो साधारणतः 70% आसपास. G20चे हे वैशिष्ट्य आहे. क्लिअर. आता लक्षात घ्या, G20 ची जी परिषद आहे पहिली परिषद कुठं भरली होती. G20 ची पहिली परिषद USA मध्ये भरली होती. कधी भरली होती, 2008 मध्ये भरलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जी भारतामध्ये झाली भारतामध्ये आता जी झाली ही 18वी परिषद होती. कुठे झाली ती, कुठे भरली, भारतामध्ये भरली. भारतातलं ठिकाण कुठं, दिल्ली या ठिकाणी ही परिषद भरली. कितवी होती ही, 18वी होती. कधी भरली, 2023 मध्ये भरली. आयोजक कोण, भारत. याची थीम लक्षात ठेवा, या परिषदेची थीम होती वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम. क्लिअर.
बर 17वी कुठं झाली? 17वी इंडोनेशिया. आणि 18वी कुठे आहे भरणार आहे? 18वी ब्राझील. दरवर्षी ही परिषद भरवण्यात येत असते. आणि मित्रांनो लक्षात घ्या, दरवर्षी या 20 देशांपैकी एकाकडे याचं यजमानपद असतं. ब्राझील झाली, त्याच्यानंतर पुढचा देश, पुढचा देश, पुढचा देश. जेव्हा 20 फेऱ्या पूर्ण होतील तेव्हा पहिल्यापासून परत सुरुवात. समजते? क्लिअर? येते का लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नसेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. चलो घ्या पुढचा प्रश्न. कोणत्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू झाले? योग्य जोड्या लावा. चला उत्तर सांगायचं 2 मिनिटात, मी आलो. चला आता याचं एक्सप्लेनेशन आपण घेऊया. आपल्याला याच्यासाठी प्रत्येक पंचवार्षिक योजना बघावी लागेल. पहा थोडस प्रत्येक पंचवार्षिक योजनेवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. जसं की तुम्हाला पहिली पंचवार्षिक योजना, या पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल काय काय विचारलं जातं, याचा कालावधी कधी होता. बघा जे महत्वाचे ते मी घेतोय. मोठा प्रश्न आहे थोडासा. प्रतिमान कोणतं होतं? कालावधी, प्रतिमान. त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं प्रतिमानाचं म्हणजे योजनेचं दुसरं नाव कोणतं होतं आणि याच्यात निर्माण करण्यात आलेले प्रकल्प. लक्षात कसं ठेवायचं हेही सांगतो. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे मित्रांनो, याचा कालावधी होता 1951 ते 1956 पर्यंत. प्रतिमान कोणतं होतं? हेरॉल्ड डोमर प्रतिमान. बऱ्याच जणांना प्रतिमान म्हणजे प्रतिमान लक्षात येत नाही. प्रतिमान म्हणजे त्या नियोजन जे आहे हे नियोजन कोणत्या अर्थतज्ञांनी केलं होतं त्याला प्रतिमानाचं नाव दिलेलं. हेरॉल्ड डोमर प्रतिमान. या नाव काय आहे याचं? पुनरुत्थान योजना. पुनरुत्थान योजना. पुनरुत्थान म्हणजे काय? इंग्रज भारताला जेव्हा सोडून गेले होते असं म्हटलं जातं की भारतामधून इंग्रजांनी म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी तर पुस्तक लिहिलं होतं की आर्थिक निस्सारण जे आहे इंग्रजांनी भारताचं केलं. भारतातून भरपूर संपत्ती इंग्रज घेऊन गेले. मग इंग्रज भारतातून संपत्ती घेऊन गेले, भारताचं नुकसान झालं. आता भारताला पुन्हा उभं राहायचंय म्हणून पहिल्या योजनेचं नाव लक्षात घ्या, पुनरुत्थान योजना. महत्वाचे प्रकल्प दामोदर. आता बघा सर्वात जास्त भर जो आहे पहिल्या योजनेमध्ये कृषीवर दिला होता. बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. लक्षात घ्या, भारत स्वातंत्र्य झाला होता. आपण म्हणतो ना की बाबा भारत स्वातंत्र्य झाला होता तेव्हा भारतामध्ये सुई सुद्धा म्हणत नव्हती. तिथून आता भारत एवढा डेव्हलप झाला. तरी लोक म्हणतात काँग्रेसनं 60 वर्षात काय केलं. प्रश्न तो नाही. प्रत्येक राजकारणी, प्रत्येक सत्ताधारी जे असतात ते त्यांच्या परीने कामं करत असतात. मात्र आपण कोणाचं काम निग्लेक्ट करू शकत नाही. हे प्रकल्प पहिल्यांदा भारताला भुकापासून वाचवायसाठी कृषीवर भर दिला आणि जेवढे प्रकल्प झाले, उदाहरणार्थ दामोदर खोरे प्रकल्प आहे. दामोदर खोरे प्रकल्प हे प्रकल्प सुद्धा म्हणजे सगळे कृषीचे जे महत्वाचे प्रकल्प आहेत. जसं भाकरा नांगल प्रकल्प कशासाठी पहिल्यांदा यांनी हे प्रकल्प सुरू केले? सिंचन प्रकल्प. कारण लोकांना म्हणजे भारतातील कृषीचं उत्पादन जर वाढलं तर भारत अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. मला सांगा ना, खायलाच तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही काम कुठून करणार? त्यामुळे पहिली योजना तुमचं पोट भरते, दुसरी योजना उद्योगावर आधारित आहे, मग तुम्हाला काम सांगते. असं लक्षात ठेवायचं. खूप सोपं आहे. येते लक्षात? भाकरा नांगल प्रकल्प असो, त्याच्यानंतर इथं कोसी प्रकल्प असो, हिराकूड प्रकल्प असो, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यानंतर सेंद्रिय खत उद्योग असो, म्हणजे लक्षात घ्या ना, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं बघा
पंचवार्षिक योजना पाठ करायचा टॉपिकच नाही, पंचवार्षिक योजना समजून घ्यायचं टॉपिक आहे. भारत स्वातंत्र्य झाला, खायला काही नव्हतं, पहिल्यांदा पोटाची तयारी केली आपण, पोटाची व्यवस्था झाली, मग आलो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण मग कामाला सुरुवात केली, आपण उद्योगधंद्यावर भर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषीवर होता, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो भर आहे, मुख्य भर आहे, तो भर मूलभूत उद्योग आणि जड उद्योगावर होता. मग मी असं लिहितोय, जड व मूलभूत उद्योग. समजतंय? जड व मूलभूत उद्योग. पुढे चला, आता याच्याबद्दल तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, दुसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी कधी होता, कालावधी लक्षात घ्या, विचारला जाऊ शकतो. तुम्हाला याचं प्रतिमान विचारलं जाऊ शकतं, याचं नाव विचारलं जाऊ शकतं. जावा, इतक्या डिटेल जात नाही, फक्त प्रकल्प लक्षात घ्या, कारण प्रकल्पाच्या जोड्या लावावर प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात सर प्रश्न एकूण तुम्ही एक्सप्लेनेशन भरपूर देतात, त्यामुळं कारण काय मला जेवढं माहित असतं ना ते सगळं द्यावं वाटतं, आणि हे गरजेचं जे महत्वाचं आहे. आता जशी ही पंचवार्षिक योजना संपली 1956 ते 1961 पर्यंत दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली. आता बघा, मी म्हटलं की कृषीचं आपलं टार्गेट पूर्ण झालं, आपण उद्योगाकडे वळलो. प्रतिमान जे आहे पीसी महालनोबिस प्रतिमान राबवण्यात आलं. पीसी महालनोबिस यांचं प्रतिमान राबवण्यात आलं. प्रकल्प कोणते कोणते झाले, पोलाद प्रकल्प 3 महत्वाचे झाले. एक भिलाई पोलाद प्रकल्प झाला, त्याच्यानंतर रुरकेला पोलाद प्रकल्प झाला, दुर्गापूर पोलाद प्रकल्प झाला. हे सगळे पोलाद प्रकल्प निर्माण झाले दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 2 खत प्रकल्प सुद्धा निर्माण झाले. एक नानगल खत प्रकल्प निर्माण झाला, कारखाना झाला, खताचा कारखाना झाला, आणि दुसरं रुरकेला खताचा कारखाना झाला. नानगल रुरकेला हा खत कारखाना सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किती वेळ आता, चौथी आहे का? पहिल्यांदा याचं उत्तर बघू. पहिल्या पंचवार्षिक योजनेत दामोदर खोरे, भाकरा नानगल, कोसी प्रकल्प, हा हेच कृषीवर भर, 4 नंबर आपलं 1 नंबरचं ऑप्शन, 1 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 खत कारखाने, नानगल रुरकेला खत कारखाने आपण बघितलं, नानगल रुरकेला खत कारखाने, आणि भिलाई रुरकेला आणि दुर्गापूर इथं पोलाद उद्योग, म्हणजे बच दुसऱ्याचं 2, बरोबर आहे. आता तिसरं आहे चौथी पंचवार्षिक योजना. लक्षात घ्या, चौथी पंचवार्षिक योजना सिक्वेन्सच असं घेऊ आपण. हे झाली 2, शॉर्टकट घेतो तुम्हाला बोर होणे म्हणून. हा चौथी. आता चौथ्या पंचवार्षिक योजनेचं काय विचारलं जाऊ शकतं, कालावधी विचारलं जाऊ शकतं. हा याचं घोषवाक्य फार महत्वाचं, याच्यावर प्रश्न आला होता. घोषवाक्य विचारलं जाऊ शकतं, या योजनेचं नाव विचारलं जाऊ शकतं, आणि प्रकल्प विचारलं जाऊ शकतं. बाकी जास्त काही विचारलं जाऊ शकत नाही, जास्त प्रकल्प सुद्धा नाही. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जर आपण पाहिला तर हा कालावधी येतो मित्रांनो 1969 ते 1974. आणि 1973 ला आपल्याला माहिती आहे तेलाचा झटका बसला होता, तेलाचा धक्का. ओके, तेलाचा धक्का. चला, घोषवाक्य लक्षात घ्या. घोषवाक्य आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ. स्थैर्यासह आर्थिक वाढ म्हणजे आता लक्षात घ्या, आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपली मूलभूत गोष्टी सगळ्या पूर्ण केल्या होत्या, आणि आपल्याला स्थैर्यासह आता आर्थिक वृद्धी भारताला गरजेची होती, आर्थिक वाढ गरजेची होती. नाव काय होतं या प्रकल्पाचं, या प्रकल्पाचं आपलं या चौथ्या पंचवार्षिक योजनेचं नाव होतं गाडगीळ योजना. गाडगीळ योजना. कोणती योजना? गाडगीळ योजना. जाऊ द्या, प्रकल्प लक्षात घ्या. प्रकल्प बोकारो पोलाद प्रकल्प या पंचवार्षिक योजनेमध्ये निर्माण झाला, बोकारो पोलाद प्रकल्प. त्याच्यानंतर सेल जी कंपनी आहे SAIL, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तर फुल फॉर्म लेत बसत नाही, ही कंपनी सुद्धा याच पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आली. आता कोणतं शेवटचं आहे, 6वी पंचवार्षिक योजना. 6व्या पंचवार्षिक योजनेबद्दल 6वी काही महत्वाची गोष्टी लक्षात ठेवा, तेवढ्यात तुम्हाला देतोय. कालावधी लक्षात घ्यायचा 1980 ते 85च्या दरम्यान. याच पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला महत्वाचं 2 प्रकल्प पाहायला मिळतात. तत्पूर्वी प्रतिमान लक्षात घ्या, ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमान.
मान व रुद्र असंही म्हणू शकतो आपण त्याला. ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिभा. कोणते कोणते प्रकल्प आपल्याला या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहायला मिळतात? सालेम प्रकल्प पाहायला मिळतो. सालेम पोलाद प्रकल्प आहे. सालेम पोलाद प्रकल्प कुठं? तामिळनाडू राज्यामध्ये. विशाखापट्टणम सुद्धा पोलाद प्रकल्प आहे. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प हा सुद्धा तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असो, ही 6वी पंचवार्षिक योजना. इथं घ्या, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो प्रकल्प 3, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सालेम विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प 4. 1 2 3 4. अ ब क ड. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचं कसं आहे? बरोबर. समजते? येते का लक्षात? चला घेऊया आता शेवटचा प्रश्न. हिंदू विकास दर, द हिंदू रेट ऑफ ग्रोथ, ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संदर्भित आहे? सांगा. सांगा. हिंदू विकास दर याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. लक्षात घ्या, हिंदू विकास दराचा आणि धर्माचा काहीही संदर्भ नाही. मित्रांनो लक्षात घ्या, 1960 ते 1980 या कालखंडामध्ये मित्रांनो भारताचा जो वृद्धी दर आहे हा वृद्धी दर खूप कमी होता. साधारणतः 3.5 ते 4% भारताचा वृद्धी दर होता. कशामुळं? मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक तर महत्वाचे 3 युद्ध झाले. 65, 61, 71चं 3 युद्धामुळे आपलं खूप नुकसान झालं. 72चा दुष्काळ पडला. 73चा तेलाचा झटका होता. त्यामुळं म्हणजे तेलाचा धक्का होता. आणि यामुळे काय झालं, आपला वृद्धी दर जास्त वाढला नाही. 3.5 ते 4 ॲव्हरेज वृद्धी दर आपला होता. आणि मित्रांनो लक्षात घ्या, कमी वृद्धी दर असणारा म्हणजे जीडीपीचा जो कमी वृद्धी दर आहे, या जीडीपीच्या कमी वृद्धी दरासाठी 1978 मध्ये लक्षात घ्या, 1978 मध्ये राजकृष्ण या अर्थतज्ञांनी ही संकल्पना वापरली, हिंदू विकास दर. आता हिंदू विकास दर ही संकल्पना यालाच का वापरली? याचं कारण असं होतं की या कालखंडामध्ये सुद्धा आपले लोक आनंदाने खुशालीने राहत होते. भारतामध्ये जास्त प्रमाण हिंदूंचं आहे, म्हणजे हिंदू लोक विकास दर कमी असला सुद्धा म्हणजे विकास दर जरी कमी असला तरी आनंदानं समाधानानं राहत होते. आणि त्या समाधानासाठी हा शब्द वापरण्यात आला होता, हिंदू विकास दर. त्याला आपण म्हणतो द हिंदू रेट ऑफ ग्रोथ. आता सध्या का चर्चेत आहे मित्रांनो? 2023-24 साठी रघुराम राजन यांनी असं सांगितलंय की रघुराम राजन यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसामध्ये आपला जीडीपी जो आहे हा जीडीपी हिंदू विकास दराकडे वाटचाल करत आहे असं वाटतं. हिंदू विकास दर म्हटलं तर 3.5 ते 4% आसपास कन्सिडर केला जातो. आणि हा विकास दर मोजला जातो म्हणजे हे वाक्य मोजलं जातं जीडीपी साठी. आणि जीडीपी मध्ये सुद्धा जीडीपी कमी होण्यासाठी हे वाक्य वापरलं जातं. बघा बरं, याच्यामध्ये असं परीक्षेला विचारलं जाऊ शकतो तुम्हाला, जीडीपीचा जास्त दर दाखवण्यासाठी, जीडीपीचा कमी दर दाखवण्यासाठी, जीडीपीचा स्थिर दर दाखवण्यासाठी वरीलपैकी सर्व. याच्यातलं ॲक्युरेट उत्तर आहे जीडीपीचा कमी दर दाखवण्यासाठी. चर्चेत का आहे? चर्चेत आहे रघुराम राजन यांच्या वाक्यामुळे. मागच्या वर्षी रघुराम राजन यांनी 23-24 कालखंडामध्ये जीडीपी रेट कमी होऊ शकतो असं भाकीत केलं आणि त्याच्यामुळे हा हिंदू वृद्धी दर आपल्याला चर्चेत असलेला पाहायला मिळाला. समजतं सगळ्यांना? क्लिअर? मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आणि परत तुम्हाला मी सांगितलं, जर इथं असं ऑप्शन असलं असतं जीडीपीचा कमी दर दर्शवण्यासाठी, बी जीडीपीचा जास्त दर दर्शवण्यासाठी, सी बीडीपीचा समान दर दर्शवण्यासाठी, आणि 4 वरीलपैकी सर्व. सांगा बरं काय उत्तर असेल? वरीलपैकी सर्व. कशासाठी हिंदू ग्रोथ रेट हा शब्द वापरला जातो? कशासाठी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. काय? सॉरी, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. जीडीपीचा कमी दर दर्शवण्यासाठी हिंदू ग्रोथ रेट नावाची संकल्पना वापरली जाते. चलो ठीक आहे.
तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे मित्र वगैरे कोणी पाहत असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण आता इथं थांबूया. ठीक आहे. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल जिओग्राफीची आणि इकॉनॉमिक्सची